नमस्कार। पीसीआर न्यूज में मैं रोहित चौहान आपका हार्दिक स्वागत करता हूं। तर सोलारिस हॉस्पिटलला 3 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच अनुषंगाने ब्रेन आणि स्पाइनशी असोसिएटेड जे आजार आहेत त्याच्यावरती अवेअरनेस आणि त्याच्यावरती इलाज देण्याच्या दृष्टीने एक फ्री कॅम्प आम्ही 22 तारखेला रेड क्रॉस सोसायटीच्या इथे उल्हासनगर इथे करण्यात आयोजित केला आहे। या कॅम्पमध्ये जे पण पेशंट ज्यांना डोकंदुखी आहे, फिट्स आहे, ब्रेन ट्यूमरचा त्रास आहे, पॅरालिसिसचा त्रास आहे, ज्यांना मणक्याचे आजार, दुखणं किंवा ट्युबरक्लोसिस अशा प्रकारचे आजार आहेत त्यांच्यासाठी मुफ्त इलाज साठी एक डायग्नोसिस आणि कन्सल्टेशन फॅसिलिटी आम्ही दिलेली आहे। तिकडे डॉक्टर दीपक आयवाळे न्यूरोलॉजिस्ट आणि डॉक्टर अमित आयवाळे न्यूरोसर्जन म्हणजे मी अशा दोन्ही प्रकारच्या डॉक्टरांचा सल्ला मिळणार आहे। त्यामुळे पेशंटला जिकडे औषधांची गरज आहे किंवा जिकडे कुठे सर्जरीची गरज आहे त्याचं एक योग्य निदान देण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत। सोलारिस हॉस्पिटल इकडे आपण गेल्या 3 वर्षात बरेच अद्ययावत ऑपरेशन्स केले आहेत की जिकडे मेंदूचे ऑपरेशन कॉम्प्युटर गायडेड म्हणजे न्यूरो नॅव्हिगेशन गायडन्स मध्ये करण्याचा जो फॅसिलिटी आहे ती केलेली आहे की ज्याच्यामध्ये पेशंटचे MRI आणि सिटी स्कॅन कॉम्प्युटरमध्ये अपलोड केला जातो आणि त्या कॉम्प्युटरच्या गायडन्समध्ये आपण ऑपरेशन सक्सेसफुली करू शकतो। त्यामुळे होण्याचे पॅरालिसिस अथवा मेंदूला होणारी इजा कमीत कमी होते। तसंच पिट्युटरी ॲडिनोमा या प्रकारच्या गाठींचं ऑपरेशन नाकाद्वारे बिन टाक्याचं जिकडे मेंदूला ओपन न करता नाकाद्वारे हे गाठ काढली जाते अशा प्रकारचे ऑपरेशन्स आपण केले आहेत। त्याचबरोबर स्पाईनमध्ये नॅव्हिगेशन सिस्टीमचा उपयोग करून मिनिमल इन्व्हेसिव्ह टेक्निकने मणक्याचे ऑपरेशन्स की जिकडे मोठं कट न घेता 1 सेंटीमीटरच्या कटमधून स्लिप डिस्कचे ऑपरेशन्स होणं या सगळ्या फॅसिलिटीज आपण या कॅम्पच्या द्वारे लोकांना जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत। याच प्रकारच्या ऑपरेशन्समध्ये काही गव्हर्नमेंट फंड्स जसं मुख्यमंत्री निधी आणि काही कॅन्सर ट्रस्ट आहेत की ज्या थ्रू आपल्याला पेशंट्सला मदत असेल तर ती करून देता येते। त्यामुळे या फॅसिलिटीचा उपयोग प्रत्येक नागरिकाने उल्हासनगर, बदलापूर तसेच अंबरनाथच्या प्रत्येक नागरिकाने उपयोग करून घ्यावा। सर, आतापर्यंत आपण खाण्यामध्ये सेवा देत आहोत इथल्या उल्हासनगर असेल, अंबरनाथ असेल, बदलापूरच्या गोरगरीब नागरिकांना ब्रेन संदर्भात जे आजार आहेत ट्रीटमेंट करायची असेल तर आपण या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न सध्या मी जसं सांगितलं की आता आम्ही रोटरी क्लब ऑफ उल्हासनगर, रोटरी क्लब ऑफ अर्बॅनिया ठाणे तसंच अनुसया चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हा पहिला प्रयत्न चालू केला आहे की जिकडे आम्ही कॅम्प करतोय अशा प्रकारचे काही कॅम्प्स आम्ही फ्युचरमध्ये पण घेऊ आणि त्यानंतर एक रेग्युलर OPD फॅसिलिटी की ज्याच्यामध्ये पेशंट्सला एक फिक्स वेळेवरती आणि फिक्स टायमाला आम्ही कन्सल्टेशन देणं चालू करून त्यातूनच आम्हाला जर काही प्रोत्साहन मिळाले तर त्या दृष्टीने पुढे आम्ही प्रयत्नशील राहू। असे ऑपरेशन तांत्रिक खर्च असतो परंतु आपण जे काय आता सांगितलं त्याच्यामध्ये कमी खर्चामध्ये गोरगरीब नागरिकांना कशा प्रकारे सुविधा मी जसं सांगितलं की पहिल्यांदा हे आजार ओळखणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे कारण या आजारांबद्दल जोपर्यंत कॉम्प्लिकेशन्स होत नाही तोपर्यंत पेशंटची लक्षणं समोर येत नाहीत। जर एकदा आपल्याला ही लक्षणं लवकर मिळाली तर या ऑपरेशन्समध्ये सोयीस्कर आणि इलेक्टिव्हली प्लॅन करून करता येतं। आजकाल ब्रेन ट्यूमरचे ऑपरेशन झाल्यानंतर पेशंट 3ऱ्या ते 4थ्या दिवशीही घरी डिस्चार्ज करता येतो आणि आपल्या रुटीन कामाला 2 आठवडे जॉईन करता येतं। तर त्यामुळे पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह राहते आणि जो लॉस आहे पेशंटचा फायनान्शियल दृष्ट्या इव्हन शारीरिक दृष्ट्या तो आपल्याला वाचवता येतो आणि त्यामुळे पेशंटला इनडायरेक्टली बेनिफिट होतं। आणि बऱ्याच कॅन्सर ट्रस्ट आहेत की ज्या मेंदूच्या गाठींसाठी किंवा कॅन्सरच्या गाठींसाठी मदतशील असतात तर त्याची सोय काही समाजसेवक असतात ते त्यांना पेशंटला मदत करून देतात। मेंदूच्या गाठींबद्दल जर विचारलं तर सर्वात कॉमन आहे की हेडेक, डोकं दुखण्याबरोबर नजर खराब होणं, नजर म्हणजे दिसणं कमी होणं, काही वेळेला चक्कर आणि डोकं दुखणं, काही वेळेला बॅलन्स जाणं, काही वेळेला हातामध्ये पॅरालिसिस सारखं एका साईडच्या हातपायाची ताकद कमी होणं, काही वेळेला पेशंट मेमरी डिस्टर्बन्स की काही गोष्टी विसरतोय या प्रकारे आमच्याकडे येतात। तर या प्रकारे 2 लक्षणं एकत्र येणं म्हणजे मेंदूला डोकं दुखणं आणि दुसरे असोसिएटेड काही सिम्पटम्स असेल तर अशा प्रकारच्या पेशंटनी लवकर डॉक्टरांकडे दाखवून त्याचं योग्य ते निदान करणं गरजेचं असतं।